ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 261 ते 280 श्लोक 0 वयसा तरी ये तुलीवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपमू कनकद्रुमाची या पालवी रत्नकलिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निगती दातही यान होती परी आपाडे साने जती जैसी दुबाई बैसे पांती हिरेयाची माणिकुलयाची या कणिया सावियाची अनुमानिया तैसी या सर्वांगी उधवती आणि या रोमांची या करचरण तळे जैसी कारातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगू निडाराचेनी कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची तैसी पातियांची कवळीये समाये दिठी झाकळुनी निघेव पाये आदिलीची परी होये गगना कवळीती ऐके देह होय सोनियाचे परे लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पैलीकडील देखे स्वर्गीचा आडोचूप ऐके मनोगत ओळखे मुंगियांचे पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पावटी करुनी मध्यमेचेनी दादराहुनी हृदयाली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या लोभा कोंबा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मायाची शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयातू आली
अनुभताची बोली सावळे ते, शक्तीची अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जावले, ते तेने ऐकिले आळू माळू, कोशाच्या कुंडी नाद चित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी रेखिली आईसी, हेची कल्पावे तरी जाणीजे, परिकल्पिते कैचे आणीजे, तरी नेणू काय गाजे तिये ठाई, विसरोनी गेलो अर्जुना, जवनाशु नाही पवना, तव वाचाथी गगना, म्हणून घुमे तया अनाहताचनी मेघे, आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानाचे बेगे सहज पिटे, ऐके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेत चैतन्य आधी तुले तुरे, करुण्यासी जे राम कृष्ण हरी।